रामकृष्ण हरी. उन्हाळा स्पेशल मुगाचं गरगट बनवणार आहेत बघा. असे छान हे मातीचं भांड आहे, त्या भांड्यातच आपण शिजवलं आणि अगदी छान अशी मुगाचं गरगट बनवलंय. तर टाइमपास न करता आपण बघतोय रेसिपी. 1 वाटी मूग, अख्खे मूग घेतले आपण, ते स्वच्छ धुवून आणि 2 तासासाठी भिजवले होते. त्यात आपण आता थोडं मीठ आणि तेल टाकून शिजायला ठेवू. अर्धा चमचा मीठ टाकलंय. थोडं अगदी तेलाची धार टाकू आणि मोठी उकळी येऊन कमी गॅस करून असं झाकण ठेवू, शिजू देऊ मस्त कमी गॅसवर. तडका बनवण्यासाठी लसूण, कोथिंबीरीच्या कवळ्या काड्या, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, अद्रक आणि ह्या लाल मिरच्या. यात अजून आपलं जिरे, हिंग, मोहरी हे सगळं येणार आहे. तर ते डायरेक्ट फोडणीला घेऊ. हे आपण जे आहे, ही कोथिंबीरीच्या कवळ्या काड्या आहेत, हिरव्या मिरच्या आणि लसूण खलबत्त्यातून बारीक करून घेऊ आपण. आता हे अद्रक असं सुरीने कट केलं आणि ते पण कुटायलाच घेतलं. मूग आपले शिजले का चेक करू. बघा आपले 15 मिनिटं झाले तेव्हापासून अगदी मीडियम असा गॅस करून आणि छान शिजले होते बघा. पूर्ण अशा डाळुंब्या आहे, एक अर्धी डाळुंबी पण पाहिजे त्याने, जेणेकरून चव छान लागते. आता हे आपण साईडला ठेवू आणि तडका बनवून घेऊ. तडका पॅन ठेवून तेल टाकून घेणार आहे आपण. 2 चमचे तेल टाकलंय आणि कडकडीत असं तेल तापून देणार आहे. ते आपले हे जे मुगाचं मेदगं हे आपण खाली उतरवून घेतलं. त्यात ते मातीचं भांड आहे, मातीच्या भांड्यामध्ये शिजवल्यामुळं अगदी त्याला हळू असं ठेवायचं. ठेवताना बी तेल तापलंय. आता आपण तडका करून घेऊ. मोहरी तडतडली आहे, आपण जिरे टाकले आणि हे जे खलबत्त्यात वाटण बनवलं होतं ते वाटण टाकून घेतलं. लाल तिखट, अख्ख्या मिरच्या आहेत, हा कढीपत्ता. गॅस एकदम कमी केला आहे. हिंग टाकून घेऊ. इतका छान तडका झालाय. ही आली आपली हळद आणि गॅस बंद करू आपण. हा तडका आपण लगेच यात टाकून, किती छान आवाज आलाय बघा. आणि झाकून ठेवू 1 मिनिटासाठी. तडका पॅन मध्ये जरा पाणी टाकून घेऊ. यातच आता गरम पाणी होणार आहे, तेच पाणी आपल्याला पाहिजे तसं टाकणार आहे. हे झाकण काढून घेऊ आता. बघा किती छान अगदी मुगाचं गरगट दिसतंय. असं बघता क्षणी असं वाटतं की लगेच खावं. तुम्ही अजून एक लाईक आणि एक सबस्क्राईब केलं नसेल तर करून द्या. अय्यो इतकं छान झालंय हे बघा. आता आपण हे पाहिजे तसं पाणी टाकून घेऊ त्यात. आणि शिजायच्या वेळेस मीठ टाकलेलं आहे, तर मीठ टाकताना जरा लक्षपूर्वक टाकायचं. हे मीठ टाकू. एक मोठी उकळ काढून घेणार आहे. मुगाचं गरगट आणि भात किंवा बाजरीची भाकर आणि मुगाचं गरगट खायला एकदम चांगलं लागतं. तुम्ही पण असंच नक्की बनवा आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा.